हॉटेल बंद असून पण हॉटेलला बघण्यासाठी लोकांची एवढी गर्दी आणि त्याचबरोबर हॉटेलच्या पाठीसमोर फोटो काढायला बी गर्दीच गर्दी. नवरात्र चालू होती, नवरात्राची 7वी माळ. आपल्या भावांना घेऊन आपण निघालो होतो तुळजापूरला. मग आपल्या रेल्वेवरून भरून घेतली ऑटोमध्ये सीएनजी आणि इथं बघितलं तर काय मांजरा तर फुल भरून होत होती आणि आपण पहिल्यांदा बघितलं होतं मांजराला एवढं फुल. मग आता तुळजापूर होतं 56 किलोमीटर. सकाळपासून नाश्ता पण नव्हता झाला. म्हणलं आता अन्न क्षेत्र भेटलं की अगोदर नाश्ता करून निघावं. तर इथं पुढे महाराजांची मूर्ती आणि मागे तुळजाभवानी मातेचे फोटो लावून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना राईसची आणि शाबू खिचडीची सोय केली होती. दरवर्षी तुळजापूरला एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपूर भाविक भक्त चालत पण येतात. मग पोहोचलो आता तुळजापूरला. कशाची वाट न बघता आम्ही लगेच निघालो दर्शनाच्या रांगेला. मग तब्बल 2.5 तास झाले होते रांगेत थांबून आणि अजून पण आपण तिसऱ्याच हॉलमध्ये होतो. सकाळी 11ला लागलो होतो रांगेत आणि 4:30ला आला होता बाहेर. एवढी खतरा गर्दी होती. मग निघाला होता बाहेर आणि आता आपल्याला जायचं होतं येरमाळ्याला. मग निघाला होता येरमाळ्याला. तेवढ्यात आपला भाऊ म्हणला हॉटेल भाग्यश्री पण ह्याच रस्त्याला आहे. तुमचा भाऊ तर हॅपी ओव्हर व्हेज, पण हॉटेल बघण्याची इच्छा आपली पण होती. हॉटेल बंद असून पण लोक बोर्ड पशी फोटो काढालते. हीच ती सोशल मीडिया पॉवर. यावंच लागतंय, नात करते काय. मग पोहोचला होता रात्री 7 वाजता येरमाळ्याला. जास्त गर्दी नसल्यामुळे इथं अर्ध्या तासातच झाले दर्शन आणि लगेच निघाला गावाकडे.